मराठी, ते धडक ते धडक. गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी. विविध मसाले, तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता. याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार. तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार. महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, ड्रायफ्रुट्स अँड मसाले, चव जी कायम लक्षात राहील. संपर्क आपल्या स्क्रीनवर. आमदार रोहित पाटलांनी डावलल्यानंतर माजी सभापती संजय पाटील यांनी अखेर बंड पुकारलाय. संजय पाटील यांनी बंड पुकारत अपक्ष म्हणून आपली उमेदवारी निश्चित केली आहे. या बंडानंतर संजय पाटील यांनी मतदारांना भावनिक आवाहन केलंय. मी अनेक वर्षे आर.आर. आबांच्या सोबत काम केलेलं आहे. माझ्यावर आर.आर. आबांची छत्रछाया आहे. त्यामुळे लोक मला स्वीकारतील. माझ्या प्रत्येक क्षणाचे साक्षीदार असलेले तरुण मित्र आणि वयोवृद्ध माझ्या सोबत राहतील. धाक आणि दबाव झुगारून लोक मला गुप्तपणे मतदान करतील, असा विश्वास पंचायत समितीचे माजी सभापती आणि अपक्ष उमेदवार संजय पाटील यांनी व्यक्त केलाय. नमस्कार, आपण पाहत आहात जिओ मराठी तासगाव. आज नव्या विषयासह नव्या चर्चेला आज आपण पुन्हा एकदा भेटत आहोत. तासगाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी आता सुरू झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात निवडणुकांचं रणशिंग या ठिकाणी फुंकलेलं दिसत आहे. आज तासगाव तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद गटातून मोठी बंडखोरी या ठिकाणी समोर येत आहे. खरं तर ही बंडखोरी रोखण्यासाठी जे प्रस्थापित आहेत त्यांना अपयश आलेलं सुद्धा या ठिकाणी दिसून येत आहे. आज असंच ज्यांनी बंड केलं आहे, ज्यांनी अपक्ष अर्ज आपला पुढं चालवण्याचा निर्धार केला आहे, असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष, 2007 साली पंचायत समितीला सभापतीपद भूषवलेले संजय दादा पाटील आज आपल्यासोबत आहेत. खरं तर त्यांची उमेदवारी आमदार रोहित पाटील यांनी डावलल्यानंतर त्यांनी जिओ मराठीशी संवाद साधताना मोठी खदखद व्यक्त केली होती. आर.आर. आबांच्या बरोबरची प्रतिष्ठा आणि निष्ठा त्यांनी व्यक्त केले होते. हे सगळं सुरू असतानासुद्धा रोहितदादा पाटील यांनी त्यांची दखल घेतली नाही असं त्यांचं मत येते पुढं. खरं तर आज पुन्हा त्याच अनुषंगाने आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आपण पाहणार आहोत. मी संजय उर्फ दत्तात्रय लक्ष्मण पाटील, राहणार वडगाव, तालुका तासगाव, सावळज गणातून पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून मी उभा आहे. काल मी ज्या पक्षात माझी हयात घालवली त्या पक्षातील नेत्यांना जिओ मराठीच्या माध्यमातून कळकळीची विनंती केलेली होती की आपण माझा पुनर्विचार करावा. आपला उमेदवारी अर्ज राहिलेला आहे. आपल्याला टेबल हे चिन्ह ही निवडणूक लढवताना मिळालेलं आहे. येणाऱ्या 5 फेब्रुवारीला मतदानाची रणधुमाळी सुरू होईल. आजपासून, या क्षणापासून चिन्ह मिळाल्यानंतर प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. मला एक आत्मविश्वास आहे. माझ्यावर आर.आर. आबांची छत्रछाया आहे आणि लोक मला स्वीकारतील. माझ्या प्रत्येक क्षणाचे साक्षीदार असलेले माझे तरुण मित्र हे सगळे माझ्याबरोबर राहतील. वयोवृद्ध मला आशीर्वाद देतील. ज्या महिला भगिनींची, माता भगिनींची प्रामाणिकपणाने सेवा केलेली आहे तेही माझ्याबरोबर राहतील अशी मला आशा आहे. राजकारणामध्ये काम करणारा कार्यकर्ता एका बाजूला आणि सत्ता एका बाजूला अशी परिस्थिती निश्चित असणार नाही. तासगाव तालुका
आणि तासगाव तालुक्यामधली माझ्या गणामधली जी जनता आहे ती अतिशय सुज्ञ अशी जनता आहे. आता धाक दपटशा दबाव या सगळ्या गोष्टी झुगारून लोकशाहीमध्ये गुप्त मतदान पद्धती अजूनही आपल्या देशात आहे. त्यामुळे बिनधोकपणाने आणि निर्विघ्न वातावरणात ही निवडणूक पार पडेल. या निवडणुकीनंतर जर आबांचा मी निष्ठावान कार्यकर्ता आहे तर 5 तारखेनंतर माझी पुढली भूमिका मी स्पष्ट करणार आहे. जनतेशी, कार्यकर्त्यांशी, सर्वसामान्य माणसांशी चर्चा करून पुढला निर्णय निश्चितपणाने घेतला जाईल. येणाऱ्या 5 तारखेला होणारं पंचायत समिती जिल्हा परिषदेसाठीचं जे मतदान आहे यामध्ये पंचायत समितीसाठी मी उभा असल्यानं लोक मला भरघोस मताने निवडून देतील अशी मला खात्री आहे. जय हिंद. दादा, खरं तर जेव्हा मराठी संवाद साधताना बऱ्याच गोष्टींना उलगडा केला. निष्ठा हा शब्द आता थोडंसं मागं पडलेला दिसतोय. आता हे सगळं होत असताना निवडणूक लढवण्याचा आपण निर्धार केलेला. तर या अनुषंगानं आमदार रोहितदादांना काय आव्हान असेल आपलं? मी अनेक वर्ष सामाजिक कामामध्ये त्या कुटुंबाच्या आणि आबांच्या बरोबर काम केलेलं आहे. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच नागेवाडी, अंजनी आणि सावळतच्या जनतेला मत मागण्याची संधी माझ्या 35 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीनंतर मिळते आहे. मलाही या गोष्टीचा निश्चितपणाने आनंद आहे. मी त्यांचा प्रामाणिक कार्यकर्ता होतो तर त्यांनी मला पंचायत समितीसाठी एक मत द्यावं आणि या पुढल्या काळात राजकीय दिशा ठरवताना निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीची मला वागणूक मिळेल तसा पुढे निर्णय होईल. जिओ मराठी, ते धडक